वा म्हणजे वाणिज्यात तेज, जी म्हणजे जाऊनचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, ह म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे रयतेचे हितचिंतक आणि ज म्हणजे जाणता राजा म्हणजेच माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एवढा जरी नाही घेतला ना तरी फक्त शिवाजी नावाचा अर्थ घेऊन जावा. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जीवनात संघर्षांना सामोरे जायला शिका. एवढं जरी घेऊन गेला ना तरी तुमच्या जीवनाला सार्थक होईल.
आणि म्हणाली, अरे तुम्हाला काही चोळी बांगडी द्यायची आहे का भरायला? जरा देतो भरा बांगड्या, जरा देतो भरा बांगड्या. अरे तुम्हाला काही चोळी बांगडी द्यायची आहे का? अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, अरे त्या शिवाजी राजाला
माहित नाही राजे अजून माझ्याकडे किती दिवस आहेत किती क्षण आहे माहित नाही जगण्यासाठी किती वेळ आहे माहित नाही राजे पण एक मागते राजे माझ्या शंभूला जीव लावाल ना राजे माझ्या शंभूला जीव लावाल ना प्रेम द्या ना राजे त्याला राजा तुम्ही जीव लावाल ना त्याला अहो ताई काय बोलता आमच्यापेक्षा आम्ही शंभू बाळाची खूप काळजी घेऊ त्यांना तीळ मात्र
गोंधळ झाला. गोंधळ कसला झाला नाही. महाराज गड उतरायला लागले आणि महाराजांच्या कानावर बातमी आली की अफजलखानाबरोबर सय्यद बनला. अरे सय्यद बनला इतका ताकदवान होता असं म्हणायचे. डोळ्याची पापणी मिटून उघडत तोपर्यंत तो शंभर सैन्य मारून ठेवायचा. इतका मोठा बलाढ्य तो सय्यद बनला. आणि तो सय्यद बनला अफजलखानापाशी आहे. महाराज सांगतात, जर तुम्ही त्या सय्यद बंडाला बाजूला करणार नसाल तर जिथपर्यंत आलं तिथूनच मागं नाही. अफजलखान सय्यद बंडाला लगेच बाजूला करतो. महाराज येतात. महाराज जसं शामियाने देतात तसं अफजलखान उठून उभा राहतो आणि म्हणतो, आओ सिपाही आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. खानाला महाराजांना आलिंगन दिलं आणि आलिंगन देताना खानाला दगा केला. खानाला पठारीचा वार केला. जर पुढचा आपल्यासोबत दगा करतात तर आपण तसंच वागलं पाहिजे. तसंच वागावं. आणि भारताने सुद्धा लगेच खानाच्या पोटात भुंगा घुसला. त्यानं खानाचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला, दगा. सय्यद बंडा लगेच आत पळत आला आणि सय्यद बंडा वार करणार तोपर्यंत तो वार किंवा भालेला हुसकावला. तो वार नकळत माझ्या राजांच्या मस्तकी लागून गेला. तो वार नकळत माझ्या राजांच्या मस्तकी लागून गेला. युद्ध झालं. खानानं खानचं कोसळला. आणि आता तुम्ही म्हणाल, मगाचपासून तू सांगताय देवानं धर्माचं रक्षण केलं, धर्माचं पालन केलं. मग एवढं मोठं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर संकट आलं होतं तर तुझे कुठे गेले होते का देव? कुठे गेले होते देव तुझे? अरे तेच सांगते. अरे ज्यावेळेस हे सगळं संकट आलं ना तेव्हा माझे देव कुठे गेले होते ते सांगते. अरे हे सगळे देव माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात संचारले होते म्हणून धर्माचं पालन झालं. येणारी धर्मस्य, गाडी रगवाची भारत, अद्भुत धाड धर्माचं. अरे जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार हा घ्यावाच लागतो. तो अवतार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने घेतला आणि धर्माचं पालन केलं. तुला पालन सुद्धा हेच सांगितलं. आपल्याला हेच करायचं. काय करायचं का अभंगाचं दुसरं? हे जे आम्हाला
माझा